छत्रपती संभाजीनगर शहरात रोज गुन्ह्याच्या घटनेत वाढ होतीये। मागील 3-4 दिवस शहरात हत्येच्या घटना घडल्या, तर मंगळवारच्या रात्री सिडको एंड4 परिसरातील हनुमान चौकात जबरी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे। तर या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एंड4 भागातील गुरु सहानी नगर मध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाचं घर फोडून चोरट्यांनी 2,93,000चे दागिने तर 44,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केली। ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली। या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। सिडको एंड4 भागात राहणाऱ्या मापारी यांच्या बंगल्यात इंटरनेटशी संबंधित व्यवसाय करणारे रितेश कृष्णमूर्ती देवेंद्रम हे किरायाने राहतात। ते कुटुंबियांसह शनिवारी मुंबईला गेले होते। बुधवारी सकाळी 9:30च्या सुमारास बंगल्याचा केअरटेकर आला असता त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला। त्याने ही बाब देवेंद्रम आणि पोलिसांना सांगितली। घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील म्हस्के हे पथकासह घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण करत तपासणी केली आहे।